कणकवली नगरपंचायत निवडणूक होऊ घातली आणि जोरदार सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये जोरदार चर्चा आणि यामध्ये असं आहे की एकीकडे मंत्री नितेश राणे आहेत तर दुसरीकडे निलेश राणे, त्यामुळे आमने सामने आलेले हे देखील पाहायला मिळतं. तर शहर विकास आघाडीमधून ठाकरे सेना आहे आणि शिंदे सेना ही एकत्र आलेली पाहायला मिळते आणि एकीकडे भाजपला मात्र कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे उमेदवार समीर नलावडे आहेत. कशा प्रकारे त्यांची शहरामध्ये तयारी सुरू आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार. साहेब, तुमची नगराध्यक्षपदासाठी आहात, तुम्ही गेले मागच्या 5 वर्षामध्ये काम केलं आहे या शहरामध्ये, चांगल्या प्रकारे काम केलं असं सगळ्यांची मतदारांची प्रतिक्रिया आहे. काय वाटतं आता जी प्रतिष्ठा आहे तुमची ती पाणायला लागली, काय सांगा? हे बघा, मी कणकवली शहरामध्ये जेव्हा नगरपंचायत स्थापन झाली 2002मध्ये आणि नगरपंचायत 2003मध्ये पहिली निवडणूक लागली, त्या निवडणुकीपासून मी नगरसेवक आहे. मध्यंतरीच्या काळात उपनगराध्यक्ष होतो, नंतर 18मध्ये नगराध्यक्ष झालो आणि आज 2025मध्ये पुन्हा मी नगराध्यक्षासाठी निवडणूक लढवतो आहे. माझ्या शहरातील जनतेवर मला पूर्ण विश्वास आहे. शहरातील जनतेला माझ्यावर विश्वास आहे की मी काय करू शकतो. विकासाच्या माध्यमातून, कणकवली शहराच्या डेव्हलपमेंटच्या माध्यमातून जे काही आम्ही पाऊल उचलले आणि जी काही विकास कामं करतो आहे ती कणकवली शहरातील जनता आमच्यावर खुश आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचा झेंडा कणकवली नगरपंचायतवर फडकेल. आपण जे म्हणताय की भारतीय जनता पार्टीला कोंडीत पकडण्याचा असं काही विषय नाही. ज्याचा त्याचा पक्ष आहे, जो तो आपल्या पक्षाचं काम करणार. आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आमच्या पक्षासाठी काम करतात, आमचे नेते काम करत आहेत, तसे त्यांचे पक्षाचे काम करत आहेत. एक दुर्दैव असं आहे, त्यांच्या राजकीयदृष्ट्या दुर्दैव तुम्ही मुद्दामून काढून बघा की बाळासाहेब ठाकरेंची जयंती मला वाटतं 17 तारीखला होती आणि त्या जयंतीला बाळासाहेब ठाकरेंचे जिल्ह्याचे अध्यक्ष, जिल्हा प्रमुख पारकर, बाळासाहेब ठाकरे शिवसेनाचे जिल्हा प्रमुख पारकर यांनी त्यांच्या जयंतीला त्यांच्या उद्धव ठाकरे शिवसेना जी आहे त्याला रसातळाला टाकून एक विचित्र शहर विकास आघाडी तयार केली. म्हणजे याच जिल्हा प्रमुखांना बाळासाहेब ठाकरेंचा, उद्धव ठाकरे शिवसेनेच्या चिन्हावर विश्वास नाही आणि त्यांच्या जयंतीला केलं हे. म्हणजे त्यांच्या जिल्हा प्रमुखाला आपल्या चिन्हावर किंवा आपल्या पक्षावर विश्वास नसल्यामुळे त्यांनी ही युती केली, ही शहर विकास आघाडी केली. त्याच्यामुळे तुम्हाला समजेल की ही काय चाललं आहे. बाळासाहेब ठाकरेंचा फोटो गेला, उद्धवसाहेब ठाकरेंचा फोटो गेला, एकनाथ शिंदेंचा फोटो गेला, आता निलेश राणे साहेबांचा फोटो लावून ही शहर विकास आघाडी चालली आहे. म्हणजे अतिशय करमणूक होते कणकवली शहरातील जनतेला आणि जनता कणकवली शहरातील सुज्ञ आहे. कणकवली शहरातील जनतेला माहिती आहे. असाच एकदा प्रकार झाला होता. सर्व ताकदीनशीर सगळे यंत्रणा इथे लागली होती, तेव्हा कणकवली शहरातील सुज्ञ जनतेने मतदानाच्या मशीनमधून उत्तर दिलं होतं. उद्या देखील 3 तारीखला हेच लोक तुम्हाला दिसतील. 3 तारीखला निकाल काय लागेल तो. एकीकडे भाजप आहे आणि एकीकडे सगळे म्हणजे ठाकरे सेना आहे, काँग्रेस आहे, शिंदे सेना आहे, हे सगळं राजकीय पक्ष शहर विकास आघाडीच्या माध्यमातून समोर आलेले आहेत. त्यांचे उमेदवार आहेत संदेश पारकर. आपल्यासमोर आव्हान आहे. हे बघा, प्रत्येक निवडणूक ही आव्हानात्मक असते. जरी आपण विकास केला तरी तेव्हाची सिच्युएशन म्हणजे निवडणूक जेव्हा लागते आणि निवडणुकीची सगळं रणधुमाळी सुरू होते तेव्हा प्रत्येक पक्ष स्पर्धक आपला असतो. मी निवडणूक कुठची सहज घेत नाही किंवा भारतीय जनता पार्टी कुठची निवडणूक सहज घेत नाही. निवडणूक ही स्पर्धा आहे आणि आपण केलेल्या 5 वर्षाचा कामाचा लेखाजोखा आपण जनतेसमोर द्यायचा आहे किंवा आपण केलेल्या कामाचा लेखाजोखा जनता आपल्याला देणार आहे. त्याच्यामुळे ही निवडणूक स्पर्धात्मक आहे. त्याच्यामुळे ती तशा पद्धतीने घेऊन आपण निवडणूक घेतो. शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर असं म्हणतात की मला 36 मतांचं ज्यावेळेला मला पराभव मला पत्करावा लागला, पण मात्र हा जो पराभव झाला तो याचा वचपा मी मात्र ह्या निवडणुकीमध्ये घेणार आहे. 36 मतं नाही, 37 मतांनी त्यांचा पराभव झाला होता. तेव्हा ते भारतीय जनता पार्टीमध्ये होते. त्याच्यामुळे त्याच्यानंतरचा जो 18 नंतरचा काळ आहे त्याच्यानंतर आम्ही जी विकास कामं केली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, आपण कणकवली शहरामध्ये जी डेव्हलपमेंट केली, या विकासावरच कणकवली शहरातील जनता माझ्यासारख्याला नगराध्यक्ष म्हणून पुन्हा खुर्चीवर बसवण्याची संधी देईल आणि माझ्याबरोबर असलेले 17ही नगरसेवक या कणकवली नगरपंचायतीतील नगरसेवक निवडून येतील.
काय वाटतं म्हणजे आता निवडणूक तुम्ही प्रचारामध्ये फिरताय, म्हणजे लोकांची मतं जाणून घेता, समस्या सोडवल्या आहेत, काय वाटतं तुम्ही किती मताधिक्याने तुम्ही निवडून येण्याची अपेक्षा आहे? मी 2-4 दिवसापूर्वी बाईटमध्ये सांगितलं होतं की माझे प्रतिस्पर्धी पारकर आहेत, त्यांना 4,500 पर्यंत मतं पडतील आणि मला कमीत कमी 5,000 मतं पडतील ते 5,500 पर्यंत. मी तुम्हाला एकदम कन्फर्म मला मताधिक्य किती मिळेल सांगू शकत नाही, पण त्यांना 4,500 पर्यंत मतदान पडेल आणि मला 5 ते 5,500 5,000 कमीत कमी 5,500 पर्यंत मला मतदान होईल. नक्कीच 5 ते 5,500 मताधिक्याने मी मतदान होईल मला, असं वक्तव्य भाजपचे उमेदवार समीर नलावडे यांनी केलं आहे. अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.